काय समजत नाही. हां हे बघा 1 2 3 4 5. तर मित्रांनो तुम्ही माझ्यासमोर बघू शकता कशाडीचा टनल आला आहे. 6:30 8:30 वाजलेले. तर मित्रांनो आता आपण आलो आहे चिपळूणमध्ये जे परशुराम घाटात जे भगवान परशुरामांचं जे मंदिर आहे तिथे आलो आहे. तिथे मागे आपली गाडी पार्क आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही निघालो आहे कोकणात. सध्याचा आजचा प्रवास आहे जो तो असणार आहे मुंबई ते चिपळूणपर्यंत. चिपळूणच्या नंतर पण आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत, पण ते आम्ही नंतर सांगतो तुम्हाला. आता सध्या मी शैलेंद्र आणि सुजित आम्ही तिघं चाललो आहे. 2 जण येणार होते पण त्यांनी टांग दिलेली आहे नेहमीप्रमाणे. ऊन लागतं त्यांना. बघूया आता किती ऊन आहे ते आणि किती त्यांना आम्ही व्हिडिओ पाठवणार आहे आणि जळवणार आहे. चला तर आम्ही गाडीकडे जातो आणि मग पुढे आपण गाडीत भेटू. चला. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता एकदम 4:15 झाले आहेत. 4:15च्या आसपास झालं आणि आम्ही ऑल सेट आहोत निघायला. तर आम्ही दाखवू आम्हाला. आता मी जाणार आहे NH66ने मुंबई गोवा हायवे जो नवीन आता बनतो आहे, म्हणजे बनला आहे. काय पॅच बनायचे आहेत. सो आम्ही तिथे दाखवू कुठे म्हणजे काय दाखवण्यासारखं असेल, कुठे काही मेजर अपडेट असतील रोडचे तर ते आम्ही तुम्हाला दाखवू या व्हिडिओमध्ये. आणि आमच्या तिघांची जर्नी आहे. फर्स्ट टाईम आम्ही चाललो आहे गाडी घेऊन. म्हणजे मी सोलो म्हणजे मी चालवून नेतो आहे फर्स्ट टाईम एवढ्या लांब. सो हा एक्सपिरियन्स माझा कसा आहे हे तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये पुढे कळेल. चला आपण कंटिन्यू करूया. तर मित्रांनो आता वाजलेत 5. आम्ही 4:15 4:20च्या आसपास निघालेलो आणि आता आपण मुंबई गोवा हायवे NH66ला टच केलं आहे. जस्ट पळसपे फाट्यावरून आम्ही टर्न घेतला आहे आणि आतापर्यंत तरी व्यवस्थित आहे. ते JNPTवाला जो रोड आहे अटलवरनं आपण खाली उतरतो तो खराब आहे. थोडा काम चाललं आहे तिथे. जरा स्पीड लिमिटमध्ये ठेवा. आवाज जातो आहे ना शेलू. स्पीड लिमिटमध्ये ठेवा. आणि आता आपण मुंबई गोवा हायवेला टच झालो आहे. तुम्हाला अपडेट देत राहूया पुढे. चलो. हां तर मित्रांनो आता 5:15 वाजले आहेत सकाळचे आणि आपण आता कर्नाळा बर्ड सेंच्युरी क्रॉस करतो. तुम्ही बघू शकता ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी. लोक चालले आहेत म्हणून आम्ही लवकर निघालेलो, कारण की ट्रॅफिक लागेल असा अंदाज होता. अजून थोडा लेट झाला असता तर अजून ट्रॅफिक लागली. तसं आम्हाला लेटच झाला. आम्ही डिसाईड केलं होतं त्या टायमाच्या हिशोबाने लेटच झालेलं आहे. 3 वाजता निघणार होतो. निघायला 4:15 झाले. पण ठीक आहे.
अजून तरी काय एवढा स्ट्रेस नाही आहे, आरामात पोचायचं आहे, घाई नाही आहे काय. तर ठीक आहे. तर याच्या पुढे आम्ही नागोठणे वगैरे तिथे कसे रस्ते आहेत ते दाखवू. हा कर्नाळावर सेंचुरीचा रस्ता तर तुम्हाला माहीत आहे, चांगलाच आहे. बाकी कंटिन्यू करूया, चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता 6 वाजलेत सकाळचे आणि आपण जवळजवळ इंदापूरच्या थोडं आधी आहोत. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त सकाळ होते कोकणातली. त्या साईडला तिथे धुकं दिसतंय तिकडे. आणि मस्त चालली आहे राईड. आतापर्यंत अंधार होता, थोडी काळोखातच राईड झाली. डायव्हर्जन्स आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता 6:30 वाजलेत आणि आपण आलो आहोत कोलाडमध्ये. हे कोलाडचं डायव्हर्जन ब्रिजच्या खालून ब्रिजचं काम चालू आहे. आपण खालून चाललो आहे आणि रस्ता तसा बऱ्यापैकी चांगला आहे. आता याच्या आधी कोलाडच्या आधी मस्त पॅच होता, एकदम मोकळा रस्ता होता. आता हे मध्ये मध्ये असे डायव्हर्जन्स आहेत, मजा येते चालवायला. ट्रॅफिक नाही. आता अर्ध्या तासामध्ये माणगावला पोचणार आहे आपण. तिथे बघू काय ट्रॅफिक आणि किती आहे. चला आपण माणगावला भेटूया. तर मित्रांनो, आता 7:10 आहेत सकाळी आणि आपण आता माणगावमध्ये आहोत. एवढं ट्रॅफिक तर वाटत नाही, मॅपमध्ये सगळं निळच दिसतंय. विठ्ठलवाडीवाले बंद आहेत. चलो माणगाव. नंतर माणगाव क्रॉस केल्यानंतर आम्ही कुठेतरी थांबू. जरा घे ना माझ्याकडे. शेलू कुठे गेले? तर आता माणगावमध्ये आहोत आम्ही. 7:10 आहेत रफली. माणगाव क्रॉस करून आम्ही नाश्ता करायला थांबू कुठे मिळालं तर. सलग आलो आहे मुंबईपासून. 4:15च्या आसपास निघालेलो. आता 7 वाजतात, म्हणजे एक 3.5 तास ना शैलू. 3.5 तासामध्ये आपण आलो आहोत माणगावला. सकाळी थोडा स्पीड कमी होता कारण अंधार होता आणि मला सवय नाही काळोखात चालवायची, म्हणजे रात्रीची चालवायची जास्त हायवेला. तो स्पीड लिमिटमध्ये होता. आताही लिमिटमध्येच आहे म्हणा, पण थोडा प्रिकॉशननी चालवत होतो. त्याच्यामुळे थोडा वाटत, जे रोजचे चालवणार आहेत त्यांना वाटत असेल की 3.5 तास म्हणजे खूप जास्त आहेत. पण आलो आहे आणि आता पुढे आपल्याला तो जंक्शन लागेल बामनोली रोडवाला, जो वरून तामिणीवरून येतो तो 5 मिनिटावर. हे असं पाहिजे माणगाव क्रॉस करताना, एकदम शांत, मजा येते. हा माणगावचा डेपो आहे आपल्या राईट साईडला आणि आपण आता ऑलमोस्ट माणगाव मध्येच आहोत आणि माणगाव क्रॉस करतोय. 7 वाजलेत. 7ला पण 5 मिनिटं आहेत अजून.
शैलू वेगवेगळे अँगल चेक करतोय. मागे सुजित दाखवा ना. सुजित दिखा ना. चला भेटूया पुढे. आता खायला थांबूया कुठेतरी, भूक लागायला लागली. तर मित्रांनो आता 7:15 वाजलेत आणि आपण आता महाडमध्ये जोशी वडेवाल्याच्या इथे आलो आहे नाश्ता करायला. निघाल्यापासून काय खाल्लं नव्हतं, सो तर नाश्ता करूया आणि मग पुढे आपली जर्नी कंटिन्यू करूया. ड्रोन उडवायला मिळाला तर ड्रोन पण उडवूया आपण. मस्त गरम वडा आला आहे जोशी वडेवाल्याच्या इथे. थांबलो आम्ही. आवाज थोडा खाली बोलतोय. मस्त वडापाव खाऊन घेऊया आता. गरम आहे. खाने दे भाई चुपचाप. पहले पेट पूजा फिर काम पूजा. आज सुजीत तू बता, अभी तक का कैसा था तेरा जर्नी? मैं कहाँ से सोया जब तुम लोग इधर क से कौन सा जगह पड़ा? बर्ड सेंचुरी कर्नाळा. उसके आगे पासून झोपलाय. उसके बाद मस्त कामाचा माणूस नाही. तू बता शैलू. करते हैं भाई बाद में. आनंद बता ना. अरे खा ले ना. खाते बात कर. जर्नी इज गोइंग वेल. रास्ते कैसे गिर जाएगा. रास्ते कैसे है? बढ़िया मस्त. बढ़िया है, सब बढ़िया है. हाँ थोड़े पैसे छोड़ के. छोटे. और ड्राइवर कैसे है? ठीक तो है. नीड मोर एक्सपीरियंस. ठीक है, ये काट दूंगा. तर मित्रांनो आता ऑलमोस्ट 8 वाजायला 10 मिनटं आहेत आणि आमचा जो ब्रेक होता नाश्त्याचा तो झाला ऑलमोस्ट. आता म्हणजे सुजित चालू आहे, तो खातो आहे. थालीपीठ आवडलं त्याला, त्याने अजून एक ऑर्डर केलं. अदरवाईज आमचं झालं आहे नाश्ता करून. आम्ही ते ड्रोन पण उडवला. ड्रोनचा व्हिडिओ मे बी तुम्ही बघितले असेल. मी आधी टाकीन नंतर टाकीन माहीत नाही याच्या. तर ड्रोनसुद्धा उडवला आहे मी इथे. आणि इथून पुढे 1.5 तास तरी अंदाजे रफली दाखवते आहे चिपळूण. 92 किलोमीटर आहे. मजा येते चालवायला. म्हणजे माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे चालवण्याचा एवढा लांब. रस्ते खूप छान आहेत. काय पॅचेस खूप छान मिळतात चालवायला. मजा येते. आणि ह्याच्यानंतर म्हणजे आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो मुंबई ते चिपळूणचाच असणार आहे. पण चिपळूणमध्ये आम्ही उद्या
एका स्पॉटवर जाणार आहे चिपळूणवरून. तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन कुठे जाणार आहे. पण थोडा एक्सायटिंग असणार आहे, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे तो. पहिले याआधी कधीच केला नाही आहे मी ते, म्हणजे कधी अशा एक्सपिरियन्सला किंवा अशा ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स जे काय म्हणू शकतो त्यासाठी गेलो नाही आहे कधी. फर्स्ट टाईम जाणार आहे आणि म्हणून मित्रांना घेऊन आलो आहे सोबत. खरं तर आमच्या ग्रुपमध्ये फिरायचा प्लॅन असेल तर फक्त मीच करतो, बाकीचे फक्त येतात सोबत. बिकॉज आपल्या एरियामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांना एवढं काही माहीत नाही फिरण्यासारखं. आणि मग थोड्या वेळात आता सुजित आला की आपण जर्नी चालू करू, पुढे कंटिन्यू करू. आणि पुढे काय असं पाहण्यासारखं असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. आता थोड्या वेळाने आपण एक कशेडीचा टनल जेव्हा लागेल तेव्हा एकदा तुम्हाला तो दाखवेन. आणि त्याच्यानंतर मग जसं येत राहील तसं मग जे स्पॉट येतील आपले नेहमीचे मुंबई गोवा. हाँ खार है वो, फेंकने का इसको इसमें डाल देना. कोई नदी वदी आएगी उसमें फेंक. आपले नॉर्मल जे मुंबई गोवा हायवेला जे स्पॉट आहेत चिपळूणला जाईपर्यंत जे लागतात ते मध्ये मध्ये येतील तेव्हा मी दाखवेन. खरं तर माणगाव आम्ही लवकर क्रॉस करायचं होतं आम्हाला, जे की आम्ही केलं 7:15 7:30च्या आसपास आम्ही माणगाव क्रॉस केलं. 4:15ला 4:15 4:20ला निघालो होतो आम्ही. सो हा एक नवीन मी अँगल लावला आहे इथे ग्लास सक्शन कप माउंटने. सो कसा वाटतोय ते तुम्ही सांगा. आणि हा असं थोडासा टिल्ट पण होतो, ऐशपत हातातच आला. सो हे माउंट टिल्ट होतं आणि अच्छा हे मध्ये येत आहे. पण अदरवाईज जर असं वर केलं तर असा अँगल येऊ शकतो. ठीक आहे, आपल्याला तसंही पुढचंच दाखवायचं आहे. चलो पे जा सकते हैं क्या इसमें? जा सकते हैं, हाईवे से उतर के जाने का रास्ता है. हाँ ओके, सीढ़ी बनाई. सही है. तर मित्रांनो आता 8:30 वाजलेत आणि आपण पोलादपूरला आलो. आणि तुम्ही बघू शकता हे जे आपले महाबळेश्वरला जाणारा जो रस्ता आहे आणि ते सगळे ब्रिज आपल्याला वरती लागणार. थोडं वरती ट्रॅफिक सारखं दिसतंय, काय समजत नाही. हां हे बघा 1 2 3 4 5 ब्रिज आपण आपल्यावरून क्रॉस झालेले आहेत. आपण 8:30 वाजता पोलादपूरला आहोत. आता पुढे आपल्याला कशेडी टनल येईल थोड्या वेळात, तो दाखवूया तुम्हाला. तर मित्रांनो तुम्ही माझ्यासमोर बघू शकता कशेडीचा टनल आला आहे. 8:30 वाजलेले आहे आणि आता कशेडीचा टनल चालू होणार आहे. आधी इकडे ब्रिज आपला घाट होता, आता आपण कशेडीच्या टनलमध्ये जाणार आहोत. लगाओ क्या? नहीं. तर मित्रांनो आता झालेत 9:20 म्हणजे 9:30 आलेत आसपास. आणि आपण आता आहोत परशुराम घाटामध्ये. इथे पोलीस मामा उभे असतात असं मी बरंच वेळा ऐकलेलं आणि आता दिसले पण आहेत आपल्याला.
माहीत नाही कशासाठी. आणि स्पीडिंग ओव्हर स्पीडिंगसाठी चलन कापतात. ठीक आहे, आपल्या डेस्टिनेशनपर्यंत म्हणजे जिथे आपल्याला चिपळूणला पोचायचं आहे 1 अर्ध्या तासात साधारण पोचू. चिपळूण आपल्या परशुराम मंदिरात जायचं की नाही असं ठरतं आहे आमचं. बघू आता. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे चिपळूणमध्ये जे परशुराम घाटात जे भगवान परशुरामांचं जे मंदिर आहे तिथे आलो आहे. तिथे मागे आपली गाडी पार्क आहे आणि हा शैलू तिथे काहीतरी बघ. इथून व्ह्यू चांगला आहे. आपण बघू इथे ट्रान्सफरला तर ड्रोन उडवूया. आता आपण जाऊन दर्शन घेऊया. थोडं लवकर आलेलो म्हणून म्हटलं की जरा जाऊन येऊया, त्यांना जरा दाखवूया मंदिर, बघूया. मी गेल्या वेळेस आलेलो, म्हणजे एकदा आलो आहे मी इथे. तर आम्ही गाडी मागेच लावलेली, चालत आलेलो. पण इथे गाडी येते, पण रस्ते एकदम स्टीफ आहेत, जाताना दाखवतो. चलो. तर इथे मित्रांनो, आपण आता चिपळूणला आलो आणि इथे चिपळूणच्या या परशुराम घाटातून आपण खाली उतरतो तेव्हा एक सवत सडा धबधबा म्हणून आहे. तो आहे की तिकडेच आहे. सुधीत जरा तिथे जवळ जाऊ ना, कॅमेरा असा वर घ्या. इथे वरती कॅमेरा घ्या पे उतरलो. इकडे धबधबा आहे, तो आता सुकला आहे, पावसाळ्यात छान असतो. हिडन स्पॉट्स हिडन नाही आहे, सबको पता है. तर मित्रांनो, आता 10:30 पावणे 11 वाजले आहेत आणि आम्ही चिपळूणमध्येच एक विंध्यवासिनी मंदिर आहे तिथे आलो आहे. पी ऐसे भी पी लो भाई, क्या दिक्कत है. थँक्यू. कॉफी पितो तो. तर इथेच मागे मंदिर आहे, तिथे जस्ट असंच म्हणजे थोडं आलो आहे, टाईम आहे तर म्हटलं बघूया, फिरूया म्हणून फिरायला आलो आहे. तर आतमध्ये काही शूट करणार नाही, जस्ट अन अपडेट, कारण की तुम्ही तर मित्रांनो, आता एक 6:30 पावणे 7 झाले असतील संध्याकाळचे आणि आम्ही चिपळूणला पोचलो. घरी रेस्ट केली प्रगतीच्या आणि आता आम्ही बाहेर आलेलो फिरायला. इथे फिरायला म्हणजे चिपळूणला परशुराम घाटाच्या इथे ना एक व्ह्यू पॉईंट आहे, जिथून वस्ती नदीचा मस्त व्ह्यू दिसतो. मी मागे एका गणपतीच्या व्हिडिओमध्ये पण तो व्ह्यू टाकला आहे. सो आम्ही तिथे आलेलो, तिथे ड्रोन उडवला आहे. खूप छान व्हिडिओ आलेत, तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये.